ताई, अगं किती कामं करतेस तू? सकाळी उठल्यापासून सारखी काम काम आणि काम, नुसती कामं करीत असतेस. तुला त्रास नाही येत का ग? तुझं बरोबर आहे ताई, पण घरातील कामं तू एकटीनेच केली पाहिजेत का? आईने तुला कामात मदत नको करायला? ते काही नाही ताई, मी तुला सांगितलं ना, आजपासून तू घरातील कामं अजिबात करायची नाही. अगं हे दिवस तुझे हसायचे फुलायचे दिवस, आणि बघ ना काय अवस्था झाली आहे तुझी कामं करून करून. हा ताई, आता बस झालीत ना कामं, आता जरा निवांत बस. आणि हो, एकदा हस बघू. अगं हस ना. बघ आता कशी अगदी फुलल्या फुलल्यासारखी दिसतेस. आता नेहमी असंच हसत खेळत राहायचं, कळलं तुला? दिवस तुझे हे भुलायचे, दिवस तुझे हे भुलायचे, झोपाड्या वाचून झुलायचे, झोपाड्या वाचून झुलायचे, दिवस तुझे भुलायचे, दिवस तुझे भुलायचे, झोपाड्या वाचून झुलायचे, झोपाड्या वाचून झुलायचे. स्वप्नात गुंगत जाणे, वाटेत भेटत गाणे, स्वप्नात गुंगत जाणे, वाटेत भेटत गाणे, गाण्यात हृदय जुळायचे, गाण्यात हृदय जुळायचे, झोपाड्या वाचून झुलायचे, झोपाड्या वाचून झुलायचे. मुजावी नभाची खोली, घालावी शपथ ओली, मुजावी नभाची खोली, घालावी शपथ ओली, श्वासात चांदणे भरायचे, श्वासात चांदणे भरायचे, झोपाड्या वाचून झुलायचे, झोपाड्या वाचून झुलायचे, दिवस तुझे भुलायचे, दिवस तुझे भुलायचे, झोपाड्या वाचून झुलायचे, झोपाड्या वाचून झुलायचे, झोपाड्या वाचून झुलायचे. काय झालं? तू अशी का घाबरलीस? ताई, मला एक सांग, आई बाबा तुझ्याशी चांगले तर वागतात ना? हो ना, हो
पटकन येऊन माझ्या हातातील कामे स्वतः करायला येते. हा. आणि मला ह्या घरामध्ये इतके सुख आहेत की मला असं कधी वाटलंच नाही की मी ह्या घरची सावत्र मुलगी आहे. काय म्हणालीस ताई? सावत्र? मी तुझ्याशी कधी सावत्रपणे वागलो का ग? म्हणजे माझी सावत्र बहीण म्हणून तुला कधी हिणवलाय मी? नाही ना? मग तू असं का बोललीस? आणि होत मी लहानपणापासून बघतो, बाबा समोर आले की तू थरथर कापायला लागतेस. तुझ्या मनात कसली तरी भीती संचारते. का का घाबरतेस तू बाबांना एवढं? हे बघ रवी, तू भलते सलते प्रश्न मला विचारू नको. तुला उशीर होतोय ना, तू जा ना. माहित आहे तू माझ्यापासून काहीतरी लपवतेस. आणि हो, मला वाटतं तुझ्या मनावर कसलं तरी दडपण आहे. आणि जोपर्यंत कुणाला काही सांगणार नाहीस ना, तोपर्यंत तुझ्या मनातील ही भीती अजिबात कमी होणार नाहीये. आणि लोक, मी भाऊ आहे ना तुझा, मला सांग ना, कशाला घाबरतोस तू बाबांना? अरे मी देखील माझ्या मनातील भावना कुणाला तरी सांगण्याचा खूप प्रयत्न करीत होते. अगं तर मला सांग ना ताई. पण ह्या घरातील भिंती फक्त उभ्या आहेत, नावारूपाला फक्त आधार आहे. यांच्यामध्ये प्रेम नावाची वस्तूच नाहीये. प्रेमाच्या 2 शब्दांसाठी कित्येक वर्ष वाट पाहण्यात गेली, पण मला प्रेमाचे 2 शब्द कधी मिळालेच नाही. बघ ना रवी, फुल जन्माला तर आला, पण या काळाच्या भोवऱ्यातून त्याला पालवी कधीच मोडता आली नाही. राहिला शेवटी एकटाच. मन अगे, तुला याआधी मी कितीदा सांगितलंय ते घरची कामं करत असताना इतर कुणासोबतही बोलत राहायचं ना म्हणून. काय ग, तुला एवढं सांगू देखील कळत नाही? म्हणजे या घरच्या खाण्याचा तुला मात चढलाय. तू माझा बाबा अहो, कशाला मारताय तिला? अरे याच लायकीची आहे. पण तिला असं काय गुन्हा केलाय की ज्यासाठी तुम्ही हिला मारताय? या घरात तिचा जन्म झाला, हा तिचा गुन्हा? एखाद्या मुलकर्णीसारखी ती या घरात राबते, हा तिचा गुन्हा? सांगा ना बाबा, काय गुन्हा आहे तिचा? आजपर्यंत या घरची मुलगी बनवून राहिलेली मी तिला कधी बघितलंच नाही. सतत कसल्या तरी भीतीच्या सावटाखाली वावरत असते बिचारी, एकटी, उदास. पण बाबा, यानंतर असं काही होणार नाहीये. आणि होत यानंतर तुला जर कोणी काही बोलले ना, तर त्यांना आधी माझ्याशी सामना करावा लागेल. काय चाललंय या घरात तेच कळत नाही. आजपर्यंत त्या रवीचे माझ्या समोर उभं राहून बोलण्याची कधी हिंमतही झाली नाही, पण आज चक्क तो मला दम देऊन गेलाय. आणि हे सगळं होतंय ते केवळ या कार्टीमुळं. बरं वनिता, मी जरा ऑफिस कडे. दीनानाथजी, हो तुम्हाला आतमध्ये येण्यासाठी परवानगीची काही गरज नाही. कारण दीनानाथजी, अहो तुम्ही आपली घरची माणसं आहात. तेच म्हणतो, ऑफिस मध्ये जशी परवानगी घ्यावी लागते, म्हटलं घरात सुद्धा. या या या. अरे ईश्वर. यस सर. अरे कॉफी घेऊन ये दीनानाथजी साठी. यस सर. बापू थोडीशी गोड बनवतो मा. काय म्हणतात दीनानाथजी, आणली मग आपली मलाईची पेटी? हो जी, आणि येताना सिंगल नाही तर डबल मलाईची पेटी घेऊन आलो. हो, पण ती कसं काय? आता मला 2-3 तालुके नाहीत, अख्खा जिल्हा हवाय माझ्या कलापथकांच्या कार्यक्रमासाठी. तोही सोबत 2 वर्षाचा टेंडर. दीनानाथजी, अहो तुम्ही माझ्या जवळची माणसं आहात, तुम्हाला टेंडर मिळालंच म्हणून समजायचं. आभारी आहे जी, मी आपला आभारी आहे. अरे ईश्वर. आलो सर. घ्या घ्या कॉफी. माझी एवढी महागाची जीभ पडली ना, अजिबात चालू नाही आपल्याला. आज तुझं बोलणं. सांगितलं काम घ्यायला करत जायचं.
पण नाही, लक्ष राहणार तेव्हा ना, मरत पण नाही, जिवंत राहणार आमच्या छातीवर मूग दळायला. काय ग, डोळे कोणाला दाखवतेस? जे काय आहे ना, हे डोळे आणि हे रडगाणं, तर आता नवऱ्याच्या घरी जाऊन दाखवायचं नाही. पण लग्न कोण करणार आहे या औदशीशी? सुनबाई, तुम्ही सुमन मुलीच्या लग्नाची काळजी करू नका. अहो, सुमन मुलीसाठी मी नवरदेव मुलगा शोधलाय. हा, पण आता तुमच्या टेटसला शोभण्यासारखं नाही आहे, पण एकंदरीत पाहायला सुंदर, सोजवळ, देखना. ते कोणीही असो, पण काही करून या वर्षी या औदशीचं लग्न झालंच पाहिजे. अगदी बरोबर बोलली असतो वनिता. कारण या कार्टीला पाहता क्षणी माझी तळपायाच्या मस्तकात जाते. दिनाराजे, सांगा तो कोण आहे, कुठला आहे, कुणाचा मुलगा आहे? तो आपला गुणवंतचा प्रकाश. तो आत्ता दारुडा झालाय सुनबाई. अहो, कुवारी मुलं थोडी थोडी पितात, पण एकदा का लग्न झाला, घरावर बायकोचा दबाव आला की असे सुतावानी सरळ होतात. मी हात जोडते तुमच्या पुढे. माझं लग्न त्या दारुड्या मुलाशी लावून देऊ नको. मी तुम्हाला हा घरामध्ये नका ना. मला वीज देऊन मारून टाका आणि मला घरातून हाकलून द्या, पण माझं लग्न त्या दारुड्याशी लावून. तुझं लग्न आम्ही प्रकाशित ठरवलंय. ही काळ्या दगडावरची कधी न पुसणारी रेख आहे. आणि आता इथं तू किती विनवणी केलीस ना, तरी तुझ्या विचारांचा इथं कुणी विचारही करणार नाही. आणि समजा तू जर का लग्नाला नकार दिलंस तर तुला चांगल्याने माहिती आहे, दिनाराजे, तुम्ही वर पक्षाला होकार कळवून द्या. आणि हो, हुंडा अजिबात मिळणार नाही अशी सक्त ताकीद द्या. आत्ता जातो आणि वर पक्षालाही गोळबाटली देतो, पण माझ्या टेंडरचं तेवढं. दिनाराजी, अहो टेंडर मिळालंच म्हणून समजायचं. आभारी आहे जी, आभारी आहे, आभारी आहे. चल तर वनिता, मग आता आपल्याला लग्नाची लवकर तयारी करायला हवी ना. कसली तयारी? पोरीचं लग्न आहे, पोटमारीच करून उरकून टाकायचं. आणि राहिला प्रश्न आंदणाचा, तर एक साडी आणि चोळी बास. चल तर मग. माझं ऐका ना बाबा. कितीदा सांगितलं तुला, मला आई म्हणायचं नाही म्हणून, कळलं? मी तुझी आई नाही आहे. ऐका ना. कोणीतरी ऐका माझं. आई, मला का सोडून गेलीस ग तू? बघतेस ना तुझी पोरगी खूप सुखात आहे. अगं, हेच माझं जीवन होते तर जन्म का दिलंस तू मला? जन्माच्या आधीच पोटात का मारून टाकलं नाहीस तू? का मारून टाकलं? आई, मला तुझी खूप आठवण येते गं. खूप आठवण येते. खूप आठवण येते तुला तुझ्या आईची ना? खूप आठवण येते ना तुला तुझ्या आईकडे जायचं आहे? बघ तिकडे आहे तुझी आई. बाबा, माझा इतका तिरस्कार का करताय तुम्ही? कारण मला आधी मुलगा हवा होता, पण तू काठी जन्माला आलीस. मग जन्म व्हायच्या अगोदरच का मारून टाकलं नाही तुम्ही मला? तेच करणार होतो मी, पण मधात तुझी ती आई आडवी आली आणि तोवर तिच्यावर गेला आणि तिथंच तुझी आई मेली. म्हणजे तुम्ही मारलात माझ्या आईला? नाही, मी आता स्वस्त बसणार नाही. सगळं माझ्या रवी दादाला सांगेन. आजपर्यंत जे मी रवीपासून लपवून ठेवलं तेच मी सगळं रवीला सांगून आम्हा बाप लेकांमध्ये द्वेष निर्माण करशील. रवीला सांगशील ना? वनिता, मी जरा ऑफिसकडे चाललो. तुमचा ऑफिसचा वेळ झाला. अरे होय बाळा. पण मला तुमची 10 मिनिटं हवी आहेत. बरं चालेल. बाबा बसा ना. मला ही एक सीडी मिळाली आहे, या सीडी बद्दल तुम्हाला काहीतरी विचारायचं आहे. आता काय विचारायचं? बाबा आधी बसा. अरे बघा,
सुख बाबा तुम्ही ओळखत नाही यांना? नाही अरे मी कसं काय ओळखेन यांना? हा अहो कमाल आहे बाबा. अख्ख्या महाराष्ट्रात यांच्या नावाची एवढी चर्चा आहे आणि तुम्ही यांना ओळखत नाही. अहो खूप मोठे शाहीर आहेत हे. रवी, मला दिवसभर कितीतरी कामं असतात आणि मला सांग या असल्या गोष्टीसाठी माझ्याकडे वेळ तरी असतो का? पण मला सांग हे सगळं तू मला काय विचारतोय? काय नाही बाबा. हो मधल्या काळात यांचं खूप मोठं नाव गाजलं पण सध्या कुठे असतील काय करीत असतील कुणाला काहीही माहिती नाहीये. आता मला वाटलं कदाचित तुम्हाला माहिती असू शकतं म्हणून मी सहज विचारलं तुम्हाला. म्हातारे झाले असतील ना तर स्वर्गवासी झाले असतील म्हणून कदाचित. पण बाबा गमतीची गोष्ट बघा ना आपल्या आजोबांसारखंच यांचं सुद्धा नाव गंगाराम विश्वासच आहे. अरे रवी एवढं एक मानावं लागेल कारण या जगामध्ये एका नावाची दोन व्यक्ती असू शकतात ना. पण मला वाटतं बाबा आपल्या आजोबांच्याच वयाचे असतील नाही. अरे म्हणूनच तर म्हटलं ना रवी की म्हातारे झाले असतील किंवा स्वर्गवासी झाले असतील म्हणून. बरं बाबा मला बाहेर थोडं काम आहे तेव्हा मी जाऊन येतो. बरं आणि हो मला यायला उशीर होईल तेव्हा काळजी करू नका तुम्ही. अरे हो पण जरा नीट व्यवस्थित जा आणि हो पोहोचल्यानंतर फोन करायला मात्र अजिबात विसरायचं नाही. हा बाबा आजपर्यंत तुम्हाला फोन करायला कधी विसरलोय का मी? आणि हो आता मी मोठा झालाय एवढी काळजी करू नका माझी. बरं बाबा येतो मी. बरं ओके. ये बाई. तेच कळत नाही मला. आज या रवीने तर चक्क त्या गंगारामचे कॅसेटच घेऊन आले. ओळखलं नाही मला? अरे मी आई आहे तुझी. आणि मी तुझा बाप. कोण बाप कोण आहे? तुम्ही माझे आई वडील नाही तर माझे आई वडील ते आहेत. आणि तसंही आता ते या जगामध्ये नाही आहेत ना तेव्हा जाऊ शकताय तुम्ही. वा पोरा वा जिवंतपणीच आमचं पिंडदानही करून टाकलंस का रे? चांगले पान फेडलास रे पोरा. आज पोरगा होण्याचे कर्तव्य पार पाडलाच बेटा. पण वाईट वाटतं रे वाईट वाटतं की अजूनही आम्ही जिवंत आहोत. गंगाराम विश्वास तू या भ्रमात राहू नको की मी तुझ्या मरणाला येईन आणि तुझं पिंडदान करेन म्हणून. अरे स्वतःच्या बापाचं नाव घेताना तुला काहीच कसं वाटत नाही रे? जाऊ दे गिरजा. आई वडील या शब्दाचा अर्थ विसरून गेलाय ग तो. हा दोष त्याचा नाही आहे का? खरा दोष हा आपला जो आपण याला जन्माला घातला. मला जन्माला घालवणं माझ्यावर काही उपकार नाही केलं तर फक्त तुम्ही आपला स्वार्थ साधलात. खरं म्हणजे स्वतःच्या सुखासाठी केलेल्या वासनेतून चुकीनं पैदा झालेली कीड आहे मी. अरे आधीच आम्हाला मारून त्या भिंतीवर टाकलंस ना त्याचं दुःख नाही झालं रे आम्हाला. पण आज जे कटू शब्द तू बोलत आहेस ना त्याचं दुःख झालं मोरा. अरे आम्ही आमच्या शरीराची आग मिटवण्यासाठी तुला जन्माला घातलं नाही रे तर तू गाणे आमच्या जीवनाचं सार्थक करशील म्हणून तुला आम्ही जन्माला घातलं रे. म्हणून तुला जन्माला घातलं. जाऊ दे ग गिरिजा जाऊ दे. आई वडील या शब्दाचा अर्थ विसरून गेलाय ग तो. त्याच्या डोळ्यावर पैशाची धुंदी चढली आहे. मी तुला आधीच म्हटलं होतं की या घरामध्ये तुझ्या ममतेला स्थान नाहीये. पण पोराला भेटायचा पुलका आला होता रे तुला. आता झालं तुझं समाधान. मिळालं तुला सुख. मी तुमचं ऐकलं असतं ना तर खूप बरं झालं असतं. आज माझ्याच नजरेच्या समोर माझ्या नवऱ्याचा अपमान झाला नसता. चला आपण इथून निघून जाऊया. चला. असं काय करता तुम्ही? यांचं बोलणं एवढं मनावर लावून घेतलं. हा काय हो तुम्हाला कळत नाही? इतक्या दिवसानंतर आपले आई वडील आपल्या घरात आले त्यांच्याशी असं वागायचं असतं का? हा पण कपडा राहा तुम्ही. हे बघते काय करायचं ते. अगं चल उशीर होतोय. मामाजी तुम्ही यांचं बोलणं एवढं मनावर का लावून घेताय? जाऊ दे ना आता. यांच्यासाठी नाही तर माझ्यासाठी तरी थांबा. बरं माझ्यासाठी नाही पण तुमच्या नातवासाठी तरी थांबा. नातू तुम्हाला एक नातू आहे. रवी नाव आहे त्याचं. नातू आहे तुम्हाला. अगं वनिता रवीचा
लगेचच फोन आला थांबा. हॅलो हा बोल बेटा. अच्छा अच्छा ओके 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 बाय बाय. काय बोलला रवी? अर्ध्या तासात येतो. हा अर्ध्या तासात येतं. आता एवढा वेळ थांबल्याचा आता अजून अर्धा तास थांबा माझ्यासाठी. थांबा ना थांबा. आपण आलोच आहोत तर आपल्या नातवाची भेट घेऊन हा तुझी खूप इच्छा होती ना त्याला भेटायची. त्याची भेट झाल्यानंतर आपण इथं थांबायचं ना. आणि हो हे गाठोडं सांभाळून ठेव. त्यावर माझं सुवर्ण पदक आहे आणि तुला माहिती आहे ते आपल्यासाठी किती मोलाचं आहे. आई तुम्ही लांबचा प्रवास करून आलात तर तुमची चहा नाश्त्याची मी सोय करते चला. आणि मामाजी तुम्ही चहा नाश्ता इथेच घेणार की आतमध्ये येणार? बरं इथं बा इथेच दोघी बापले सोबतच बसा मी इथेच चहा नाश्ता पाठवते. तुम्ही चला फ्रेश होऊन जा. चला कुठेच जाणार नाही मामाजी कुठेच जाणार नाही मी आहे ना. तुम्ही चला चला फ्रेश होऊन जा. चला इकडे बाजूला तुम्ही राईटला गेले ना तर तिथे वॉश बेसिन आहे तर तुम्ही तिथे छानपैकी फ्रेश व्हा आणि फ्रेश होऊन मग चहा नाश्त्याचं मी बघते काय ते. तुम्ही जाऊ कुठे जाणार नाही. चला, इथे राईटला चला ना. चला 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 आणि त्या मामाची चहा नाश्ता. राम गंगाराम, तुला या घरामध्ये स्थान नाहीये. ही माझी आई आहे म्हणून मी तिला इथं ठेवलाय. पण तू माझा बाप नाही. कारण कधीच मी तुला माझा बाप मानलं नाही, मानत नाही आणि कधी मानणारही नाही. जाऊ शकतोस. मग आतापर्यंत तू जे काही बोललास ते नाटक होतं फक्त तिला थांबविण्यासाठी. अरे पण माझ्या गिरजाशिवाय माझं कोण आहे? नाही नाही मी तिच्याशिवाय नाही राहू शकत. गिरजा गिरजा गिरजा. गंगाराम, अरे आयुष्यभर तू तिला काय दिलंस? नाही दिलंस. अरे दारिद्र्य आणि दुःख दुःख ते फक्त दुःखच. अरे कमीत कमी आता तरी तिला सुख भोगू दे ना. इतका स्वार्थी होऊ नकोस. बरोबर आहे बरोबर आहे पोरा तुझं. नाहीतरी उभ्या आयुष्यामध्ये मी तिला दुःखाशिवाय दारिद्र्याशिवाय काय दिलंय? बरोबर आहे. आता ती तुझ्याकडे राहायला आली आहे. राहू दे बेटा तिला तुझ्याकडेच. जे सुख मी तिला नाही देऊ शकलो ते सुख ते इथे भोगेल. राहू दे तुझ्याकडेच. मी चालतो. पण हो पोरा जाता जाता मात्र एक गोष्ट तुला सांगूनच जातो. अरे आई वडिलांच्या तोंडून कधीच मुलांसाठी शापित शब्द निघत नसतात. जे कुठले शब्द निघतात ना ते त्यांच्या भल्यासाठीच निघत असतात. अनादी काळापासून एक म्हण आहे रे पोरा, जो आई वडिलांची सेवा करी तोच मोक्षपती स्वर्गावरी राज्य करी. कुठलाच मुलगा कुठलीच मुलगी आई वडिलांना दुखावून सुखी झालेला नाही आहे. मला भीती वाटते रे, मला भीती वाटते त्या परमेश्वराची. कदाचित उद्या त्याने हीच वेळ तुझ्यावर आणली तर. पण नाही पोरा नाही. त्या परमेश्वराला माझी विनंती आहे रे की त्याने अशी वेळ तुझ्यावर कधी आणू नये बाळा. कधी आणू नये. सुखी राहा पोरा सुखी राहा. दोन जीवांचे नाते भंगले, विरहाचे अश्रू गळाया लागले. दोन जीवांचे नाते भंगले, विरहाचे अश्रू गळाया लागले. कधी संपणार काळ रात्री, कधी संपणार काळ रात्री, कधी संपणार काळ रात्री. जगू कसा मी तुझ्या पाठी, तुझ्या पाठी. साता जन्माच्या गाठी, साता जन्माच्या गाठी, साता जन्माच्या गाठी. रामचे बाबा तुझे बाबा कुठे? अगं आई, मी त्यांना किती
कितीतरी वेळा विनवणी केली आहे की बाबा तुम्ही थांबा थांबा म्हणून, पण त्यांनी मला चक्कर नकार दिलाय की मला तुझ्या घरी थांबायचं नाही आहे म्हणून, आणि ते निघून गेलेत ग. खरंच असं बोलली ते? हो, अगदी खरं बोलतोय मी. थांब, तू काही काळजी करू नकोस, मी त्यांना समजावून सांगते आणि घेऊन हा बाबा, ऐक आता मी तुला कितीदा सांगतोय की घरची कामं जरा कमी करत जा म्हणून. अगं पण काय करणार आहे? माझी मदत करायला कोणीतरी आहे का यात? आई गं. तू यानंतर घरातील एकटीची कामं करू नको. मग कोण करणार? सगळी कामं मीच करेन. तुम्ही? हो, तू आराम किती छान आहात ना तुम्ही. आई तू माझे एक काम करशील? बोल ना बाळा. अरे इतक्या दिवसानंतर तू मला भेटलाय आणि मी तुझं ऐकणार नाही का? सांग. मग आधी वचन दे. वचन? अरे पण वचन कशासाठी? मला आधी वचन तर दे. तू रवीला कधी सांगणार नाहीस की तू त्याची आजी आणि गंगाराम आजोबा आहे म्हणून. आणि हे जर का तू त्याला सांगितलंस ना तर मग माझं मेलेलं तोंड पाहशील. आणि त्याने जर विचारलं की तुझा नवरा कुठे आहे म्हणून सांगायचं ना मेला म्हणून. खोटं 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 नाही का? खोटं खोटं सांगायचं की मेला म्हणून. आणि या खोट्या गोष्टीला खरं म्हणजे साध्य करण्यासाठी तुम्हाला 2 छोट्या छोट्या गोष्टींची आहुती द्यावी लागते. ते म्हणजे तुमच्या कपड्यावरचं कुंकू आणि तुमच्या गळ्यातलं मंगळसूत्र. अरे आधीच आम्हाला मारून त्या भिंतीवर टाकलं आणि आता तुला माझं सौभाग्याचं नेणं सुद्धा नकोसं झालंय का रे? पण माझा नवरा म्हणजे माझा जीव आहे रे, माझा प्राण आहे. आणि जोपर्यंत मी जिवंत आहे ना तोपर्यंत मी माझ्या गळ्यातून हे मंगळसूत्र कधीच काढणार नाही रे. ठीक आहे ना? ठीक आहे. म्हणजे तुझ्यासाठी तुझा नवरा सर्वस्व आहे. पण ज्या उदरातून तू या मुलाला जन्माला घातलंस त्याच्यासाठी काही नाही. मग मी जीवन जगून तरी काय करू? हा? काय करू जीवन जगून? मग मरू? काय करू जीवन जगून? तू काहीही करू नकोस रे, कारण या भारतीय संस्कृतीची परंपराच आहे. अरे मीच काय तर जगातील कुठलीही आई आपल्या मुलाच्या सुखासाठी कुठलाही त्याग करायला तयार असते. तुम्हाला उशीर होता ना ऑफिसला जायला? हो, आधी तुम्हाला खूप उशीर झाला. हा तुम्ही निघा ना. बरं. तर काय म्हणाले सासूबाई? या भारतीय संस्कृतीची परंपरा आहे की या जगातील कुठलीही आई आपल्या मुलासाठी काहीही करायला तयार होते. चला, चला, द्या ते मंगळसूत्र द्या. कुठे त्या कपड्यावर कुंकू? नाही, द्या ते मंगळसूत्र. कुठं कुंकू? द्या. दोन जीवांचे नाते भंगले, विरहाचे अश्रू गळायला लागले. दोन जीवांचे नाते भंगले, विरहाचे अश्रू गळायला लागले. कधी संपणार काळ रात्री, कधी संपणार काळ रात्री, कधी संपणार काळ रात्री. जगू कसा मी तुझ्या पाठी, तुझ्या पाठी. आता जन्माच्या गाठी, आता जन्माच्या गाठी, आता जन्माच्या गाठी.